नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जोनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर आजचा आपला व्हिडिओ जो आहे ना, तो अशाच एका खाद्यपदार्थावर आहे जो मालवणात एका लोकेशनला उत्कृष्ट असा भेटतो. बरीच वर्ष आम्ही मालवण आचरा हे करत आहोत. तुम्हाला माहितीच आहे, मालवणला आपण राहतो आणि आचऱ्याला आपली बाग आहे. आणि त्या रूटवर ना एक असं लोकेशन आहे जिथे एकदम उत्कृष्ट कुरकुरीत खुसखुशीत अशी कांदा भजी मिळते. तर त्या लोकेशनला आज आपण व्हिजिट करणार आहोत. तर आज थोडा एक स्पेशल डे आहे माझ्यासाठी, त्यामुळे बागेतनं थोडं लवकर निघायला मिळालं, रेस्टॉरंटवरनं थोडं लवकर निघायला मिळालं आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ शक्य होऊ शकला. कारण जेव्हा संध्याकाळी आपण त्या कांदा भजीच्या कॉर्नरवर किंवा सेंटरवर जातो ना, तेव्हा खूप गर्दी असते. तर तेव्हा असं काही व्हिडिओ शूट करता येत नाही. तर आत्ता बघूया आपल्याला त्या लोकेशनला जास्त गर्दी मिळते की नाही. जर नसेल तर आपण सुंदरसा एक व्हिडिओ त्या कांदा भजी सेंटरचा काढूया आणि नेमकं हा लोकेशन कुठे आहे ना, हेही तुम्हाला आता मी थोड्या वेळात कळवेन. तर चला, आता आपण बागेतनं निघालेलो आहोत आणि हा लोकेशन जो आहे ना, तो कालावलचा ब्रिज, म्हणजे आचऱ्यावरनं जर निघाला तर कालावलचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हडी गावात राईट साईडला आहे. तर चला पटकन आपण ड्राईव्ह करूया आणि जाऊया आजच्या आपल्या या कांदा भजीच्या सेंटरवर. तर मित्रांनो, ही आहे आपली कालावलची खाडी. आचऱ्यावरनं येतोय आता आपण. आचऱ्यावरनं मालवणच्या दिशेने जाताना आपल्याला कालावलची खाडी लागते आणि आता जसं आपण खाडी क्रॉस करणार ना, तसं राईट साईडला आपल्याला शेडगे भजी कॉर्नर असा एक बोर्ड दिसणार आहे. तर तोच आपला लोकेशन आहे आजचा, जिथे आपण कांदा भजी खाणार आहोत, शेडगे भजी कॉर्नर. तर आता इथनं आपण सरळ जायचं आहे आणि राईट साईडला आता आपल्याला बोर्ड दिसणार बघा. स्कूटर लागलेले आहे ना, त्याच्या शेजारी आहे शेडगे भजी सेंटर. येस, काकींचा गाळ आणि चूल चालू आहे. तर आता बघूया, काकींना विचारूया, काकी आम्ही एक सुंदरसा व्हिडिओ करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शेडगे भजी सेंटर इथे आणि बरीच वर्ष आम्ही इथे कांदा भजी खातो आहे. कारण मी जसं तुम्हाला बोललो की मालवण आचरा हा रोजचाच रस्ता आहे. बागेत आम्ही जातो आणि संध्याकाळी 5-5:30 नंतर जेव्हा घरी येतो तेव्हा अशी छोटीशी एक थोडी भूक लागलेली असते की जेवण होईपर्यंत आपल्याला काहीतरी खायचं आहे. तर उत्कृष्ट अशी कांदा भजी इथे आम्ही खातो. अतिशय सुंदर अशी फॅमिली आहे, हा फॅमिली बिझनेस आहे त्यांचा आणि व्यवसाय म्हटल्यापेक्षा ही आवड आहे त्यांची. बऱ्याच वर्षापासून ह्या करतात आणि इकडली स्पेशालिटी तुम्हाला आता मी दाखवतो की का इथली भजी मला इतकी वर्ष आवडते हे दाखवूया. तर हा शेडगे भजी सेंटर, स्पेशल चुलीवरची भजी. तर इथे जी भजी आहे, वडे आहेत नाही, चुलीवर तळलेले असतात, त्यामुळे एक सुंदर अशी गावरान चव त्याला असते आणि ही ती स्पेशालिटी ज्याच्याबद्दल मी बोलत होतो, स्पेशल चुलीवरची भजी. तर हे आपलं भजी सेंटर आहे. परफेक्ट असा एक ॲम्बियन्स क्रिएट केलेला असतो. आपण आज तुम्हाला दाखवतो मी. ते बघा, इथे आमच्या काकी बसलेल्या आहेत या आणि बरीच वर्ष काकी ह्या तेलाजवळ बसून भजी तळतात. हे सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही जर 15 मिनटं जरी बसलो तर आमचे सालपटं सगळी बाहेर तळूनच माणूस निघेल बाहेर. ही लाकडं इथे इन्ने सगळीशी काकींनी आणि काकांनी गोळा करून ठेवलेली आहेत. कारण हे वर्षभर, काकी व्यवसाय वर्षभर असतो ना आपला भजीचा. आणि हे बघा, काकी अशा फटाफट सुंदर असा गाळ आहे आणि चुलीवरची जी मजा असते ना भजी खायची, एकदम सुंदर. बाकी साधारण तुम्हाला किती वर्ष झाली आता इथे भजीची 16-17 वर्ष? अरे, हे तर मलाही माहिती नव्हतं. वा. आणि ही भजी सुरू करायची संकल्पना, म्हणजे कल्पना कशी झाली तुम्हाला? असंच म्हटलं काहीतरी एक उद्योग करूया म्हणून आम्ही केलं. वा. तर आपण म्हणतो ना की जर मनात आलं तर ते सुरुवात करायचं. विचार भरपूर असतात की चालणार नाही चालणार, पण आपण म्हणतो ना सुरू करूया तरी, मग पुढचं पुढे बघूया. तशाच प्रकारे काकी आणि काकांनी, शेडगे काकांना बरीच वर्ष आम्ही ओळखतो, काकींनाही बरीच वर्ष ओळखतो. शेडगे काका म्हणजे आमच्या बागेतही बरीच वर्ष आम्हाला मदत करायला होते
आणि त्यामुळे एक चांगलं रिलेशन आमचं त्यांच्याबरोबर आहे. आणि काकी जसं म्हणतात की जेव्हा कधी तुम्हाला काही उद्योग सुरू करायचा आहे ना, तर थोडंफार इथलं तिथलं बघून सुरू करायचा तो उद्योग. पुढे जे होईल ते बाकी मस्त गरम गरम गाळ काढते. आपण आलेलो व्हिडिओ काढायला, पण आधी जसं म्हणालो की आता वडे झाल्यानंतर बाकी भजी टाकणार, आणि भजी हे इथे आल्यानंतर खाऊनच गेलं पाहिजे. तर चला आता आपण इथली भजी खाऊया. आणि भजीचा टेस्ट जो आहे तो मला तर माहितीच आहे कसा आहे, पण तुम्हाला एक रिॲक्शन व्हिडिओ आपण दाखवू. दिवस आहे माझं, तेव्हा मी बागेतून थँक्यू त्यामुळे मी बागवाल्यांनी माका बहिणीने सांगितलं नाही अगोदर तू घराकडे लवकर जा, वाढदिवस माका सकाळी सांगा होती की येऊच नकोस करून. मस्त अशी कागदावर मिरची आहे आणि कांदा भजी आहे, कुरकुरीत कांदा भजी, म्हणजे ही आत्ता काढलेली आहे. तुम्ही आवाज ऐकू शकाल. खातो मी आता. कांदा भजी ना मी पण घरी बनवतो, पण अशी बनत नाही. आणि सिक्रेट काय आहे ते काकीला विचारलं, काकी सांगणार पण नाही, आपण नकोच विचारूया. काका म्हणतात आम्ही कायच सेपरेट टाकत नाही, पण चुलीची जी मजा आहे, आणि आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या हाताची चव असते, तर तेही काहीतरी असावं याच्यात. पण सुंदर बघा. आणि काकीचं आजचं प्रेम जे की वर्ष मी खातोय इथे ना. आपल्यासारखे नेहमी कांदा भजी खाणारे आणखीन काही मंडळी आहे, काका आहेत, त्यांना आपण विचारूया की ते दादा तुमचं नाव काय, तुमचं नाव व्हिडिओमध्ये घेऊया आपण. राजू पाटील आचरा. तुम्ही आचरात ना, तर तुम्ही नेहमी इथे येता भजी खायला? नेहमी असतं ना. त्यामध्ये हे शेडगेकांचे मित्रच आहेत आणि बरीच वर्ष येते. भजीबद्दल तुम्हाला स्पेशल काय आवडतं याच्यातल्या? स्पेशल म्हणजे भजी आणि आपलं या वडापाव जे आहे ना एकदम सुंदर. म्हणजे ते मालवण याच्यात सुद्धा नाही. बरोबर. पहिल्यापासून आपण इथं असतो. अच्छा. तर बघा हे फक्त मीच नाही, अशी बरीचशी अशी मंडळी आहे जी मालवणवरनं जर आचऱ्याला जात असतील ना तर ते इथे थांबूनच. काकांनी सुंदर असा खुसखुशीत खमंग भजीचा गाळ काढला आहे बघा. आता कांदा भजी आणि पूर्ण तेल मस्तपैकी गाळणार आणि मग ते ठेवणार. काकीक मी इतक्या वर्षां पहिल्यांदा असताना बघलं आहे. नाही आता काकी कामात इतक्या बिझी असतात ना, अजिबात डाव्या बाजूक उजव्या बाजूक अजिबात बघत नाही. नाही काम पण तसा तिला जवळचा जरा सांभाळून करूचा लागता. काकी किती फास्ट भजी घालता बघा. आणि भजी घालताना ना किंवा तुम्ही खाल तर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की इकडे कच्ची राहिली, इकडे जास्त शिजली, किंवा ही कुरकुरीत आणि ती नाही आहे. एक समान ती फ्राय झालेली असते आणि हीच मजा आहे. आणि चुलीवरची जी चव असते ना ती म्हणजे उत्कृष्ट. ही इथे येऊन खाल्लात तरच तुम्हाला कळणार. आपल्या गावातले वरिष्ठ माणसं आणि काका आहेत जे भजी खा. आणि मालवण देवबाग. अच्छा, हे आपल्याकडचे आहेत मालवण देवबागचे. आम्ही पण मालवणचेच असो. ते इथे दादा आलेले आहेत. तर तुम्ही देवगडच्या दिशेने जातास? हां. तर जसं मी सांगितलं की मालवणवरनं जेव्हाही कोणी आचऱ्या देवगडला जातात ना तेव्हा इथे थांबून भजी खातातच, कारण चवच तशी आहे. आणि जेव्हा इकडनं पास होतो ना आपण की म्हणजे जर मनात नसेल जरी की आज नको थांबूया तरी तो गाडीला ब्रेक लागतोच आणि इथे भजी खाल्ली जातेच. हे बघा हे बरोबर बरोबर. ते म्हणतात घरातनं निघून गाडीत बसताना ठरवलेलं की आपण हडीमध्ये येऊन शेडग्यांकडे भजी खायची आणि मगच पुढे जायचं. तर ही मजा असते. आणि हे कसं आहे ना, ह्या जो ही जी एक रिलेशन असतो हा एखाद 2 दिवसात किंवा एखाद 2 वर्षात बनत नाही. बरीच वर्ष या काका काकींनी इथे कष्ट केलेले आहेत आणि त्यामुळेच आज हे त्यांचं नाव झालेलं आहे की शेडग्यांची कांदा भजी. अगोदर कांदा भजी जर कोणी सांगितलं ना की कांदा भजी खायची आहे तर मालवण किंवा आचऱ्यातल्या सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येतं की आपण हडीला जाऊन शेडगे काकांकडे आणि शेडगे काकींकडेच जाऊन भजी खाऊया. तर अशी ही गंमत जम्मत असते. एक व्यवसाय आहे जो त्यांनी सुरू केलेला आहे आणि अजूनपर्यंत तो उत्कृष्टपणे चालू आहे. आणि खरंच म्हणजे मी तर काकींचं नेहमी कौतुक करतो की काकी तुम्ही तेलाच्या एवढ्या जवळ बसून, चुलीच्या एवढ्या जवळ बसून कसं काम करू शकता, कारण आम्हाला एवढ्या सोप्याने ते शक्य नाही. आम्हाला गॅसची सवय आहे, पण ही जी चुलीवरची भजी आहे ना नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. चला काकी थँक्यू. काकांका आपण व्हिडिओमध्ये घेतलंच नाही. चला
आणि 9:30 10 पण वाजतात. हो हो. आणि दुपारच्या उघडतात किती एकला वाजता? मी स्टार्ट करतो. बरोबर 1 ते 9 वाजतात. 1, 9, 10 वाजतात. ओके. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही मालवणच्या जवळपास असाल किंवा कोकणात कुठेही असाल आणि तुम्हाला वाटतंय की तुमचा व्यवसाय जो आहे तो एक इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह असा व्यवसाय आहे आणि अनोखा आहे, तर आणि तुम्हाला तो जो व्यवसाय आहे ते इतरांपर्यंत किंवा आपल्या गावाच्या बाहेर पोचवायचा असेल किंवा तुमच्याकडे काही असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील जे तुम्हाला वाटतं की आणखीन लोकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमाने पोचलं पाहिजे, तर ते तुम्ही त्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीच्या माध्यमातून आपण ते त्यांना इतरांपर्यंत पोचवू, आपल्या गावाच्या बाहेर पोचवू, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्याचाही प्रयत्न करू. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सध्या तरी एकच साधन आहे, तुम्ही तुमचं नाव, नंबर, व्यवसाय किंवा नाव, नंबर आणि जो कार्यक्रम तुमच्या गावामध्ये होणार आहे त्याची एक थोडी माहिती द्या आणि gmail.com खाली मी स्क्रीनवर माझा ईमेल ID देतो, gmail.com याच्यावर मेल करा आणि मग आमच्याकडनं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. आणि जर ती गोष्ट खरंच इंटरेस्टिंग आणि क्रिएटिव्ह वाटली तर आपण 100% त्याचा व्हिडिओ करून इतरांपर्यंत आपल्या गावातली संस्कृती पोहोचवण्याचा मनापासून एक प्रयत्न करू. तर अपेक्षा आहे हा चुलीवरच्या भजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ज्याच्याने काय होणार, जेव्हा पण आम्ही असे सुंदर सुंदर व्हिडिओ आणि नवीन नवीन काही कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवू तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. तर सध्यासाठी माझं नाव क्षितिज हुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.